student, today we will start the topic number 7, introduction to microbiology. ठीक आहे, तर त्यामध्ये आज आपण काय पाहणार आहोत? त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत मायक्रोब्स अँड फ्यूज. ठीक आहे, तर यामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे? फर्स्ट, gaseous fuels methane can be obtained by the microbial anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste. ठीक आहे, तर यामध्ये काय म्हटलं आहे की अर्बन, ठीक आहे, तसंच काय ॲग्रिकल्चर वेस्ट. ॲग्रिकल्चर वेस्ट म्हणजे काय? जेव्हा आपण प्लांट्सचे हार्वेस्टिंग करून घेतो फार्ममध्ये, त्यानंतर जे काही अनवॉन्टेड मटेरियल उरतं, ठीक आहे, प्लांट्सपासून. आणि तसंच काय सांगितलेलं आहे? इंडस्ट्रियल वेस्ट. ठीक आहे, तर अर्बन, ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियल वेस्ट हे काय केलं जातं? एका गॅस प्लांटमध्ये काय केलं जातं? टाकलं जातं. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय केलं जातं? तिथे काही मायक्रोब सोडले जातात. तर ते कोणते असतात? ते मायक्रोब असतात ॲनेरोबिक. ठीक आहे, ॲनेरोबिक मायक्रोब्स. ॲनेरोबिक म्हणजे काय? असे मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यांना डिकम्पोजिशन करण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही. ठीक आहे, एरोबिक म्हणजे काय? जे की ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे डिकम्पोजिशनसाठी. आणि अनेरोबिक म्हणजे काय? ते मायक्रोब कसे असतात? त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. मग कोणते यूज केले आहेत आपण इथे? अनेरोबिक. ठीक आहे, अनेरोबिक मायक्रोब्स टाकले जातात. मग ते काय करतात? ते जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याचं ते तिथे काय करतात? डिकम्पोजिशन करतात. ठीक आहे, आणि डिकम्पोजिशन केल्यानंतर तिथनं आपल्याला एक प्रकारचा बायोगॅस मिळतो. तर तो कोणता आहे? तर तो गॅस आहे मिथेन. ठीक आहे, मग त्याचा आपण काय करतो? फ्यूल म्हणून देखील काय करतो? यूज करतो. 50 to 70% आपल्याला त्या बायोगॅस प्लांट मधनं काय भेटतं? आपल्याला मिथेन भेटतं. त्यासाठी आपण काय यूज करतो? वेस्ट मटेरियल. कोणतं? अर्बन एरियातलं, ॲग्रिकल्चरमध्ये जे काही हार्वेस्टिंग नंतर राहतं ते, आणि इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रियल जसं की फूड इंडस्ट्री असतात. ठीक आहे, तर फूड इंडस्ट्रीत जेव्हा फ्रुट्स यूज केले जातात, ठीक आहे, आणि त्यानंतर जे काही त्याची कव्हरिंग वगैरे राहते, तर ते त्या प्रकारचं वेस्ट काय केलं जातं? आपण बायोगॅस प्लांटमध्ये टाकून तिथं ॲनेरोबिक मायक्रोब्सच्या प्रेझेन्समध्ये काय करतो? त्याचं डिकम्पोजिशन करून एक प्रकारचा गॅस ऑब्टेन करतो. तर तो कोणता आहे? मिथेन. 50 to 70% आपल्याला तिथे काय भेटतो? मिथेन. आणि त्याचा यूज आपण काय करतो? ॲज अ फ्यूल. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? इथेनॉल. पाहूया आपण काय सांगितलं आहे. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लिअर स्मोकलेस फ्यूल ऑप्टेनिंग ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलेसिस बाय दी ईस्ट सॅक्रोमायसिस. ठीक आहे, मोलेसिस माहिती आहे का तुम्हाला? मी मोलेसिस सांगितलं आहे. जेव्हा शुगर फॅक्टरी, ठीक आहे, शुगर इंडस्ट्रीज जे असतात, ठीक आहे, तर त्यामध्ये काय केलं जातं? शुगर तयार होते आणि त्यानंतर एक बाय प्रोडक्ट तयार होतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो? मोलेसिस. ब्लॅक कलरचा लिक्विड फॉर्म मध्ये मोलेसिस असतो. तर त्यामध्ये काय करतो? आपण ईस्ट टाकतो. कोणता? सॅक्रोमायसिस. ठीक आहे, मग तो सॅक्रोमायसिस त्या मोलेसिसचं काय करतो? तिथे फर्मेंटेशन करतो. आणि फर्मेंटेशन केल्यानंतर आपल्याला तिथे काय भेटतं? तर तिथे भेटतं आपल्याला इथेनॉल. आफ्टर फर्मेंटेशन काय भेटतं आपल्याला? इथेनॉल. आणि CO2 भेटतो. CO2 रिलीज होतो आणि काय राहतो मग तिथे? इथेनॉल. इथेनॉल काय आहे? एक प्रकारचा अल्कोहोल आहे. ठीक आहे, तर इथेनॉलचा यूज काय आहे? तर इथे काय सांगितलेलं आहे? क्लीन स्मोकलेस फ्यूल. ठीक आहे, तर इथं काय? क्लीन आणि स्मोकलेस फ्यूल तयार करण्यासाठी होतो. म्हणजे जेव्हा आपण व्हेकल्स यूज करतो त्यामध्ये काय टाकतो? पेट्रोल, डिझेल टाकतो. तर बऱ्याच वेळेस काय होतं? व्हेकल मधनं ब्लॅक कलरचं काय येतो? स्मोक बाहेर पडतो. ठीक आहे, सूट बाहेर पडतं ब्लॅक कलरचं. तर तेव्हा काय होतं? ते डिझेल किंवा पेट्रोल ते काय होतं? कम्प्लिटली बर्न झालेलं नसतं. ठीक आहे, तर ते कम्प्लिटली बर्न होण्यासाठी आपण काय करतो? तिथे 5% इथेनॉल ऍड करतो. ठीक आहे, इंडिया असो किंवा अदर कंट्रीज मध्ये काय करतो आपण? 5% इथेनॉलचा यूज करतो ऍज अ फ्यूल. कशासाठी? कम्प्लीट बर्न होण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? हायड्रोजन गॅस. काय सांगितलेलं आहे? थर्ड, हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्यूल ऑफ फ्युचर. म्हणजे सध्या आपण तर हायड्रोजन गॅसचा यूज करत नाही, बट इन फ्युचर आपण काय करू शकतो? त्या हायड्रोजन गॅसचा ऍज अ फ्यूल म्हणून यूज करू शकतो. हे सांगितलं आहे इथे.
काय आहे? हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म दी फोटो रिडक्शन. ठीक आहे, इथे काय करतो बॅक्टेरिया? फोटो रिडक्शन करतो. रिडक्शन माहित आहे तुम्हाला? ठीक आहे, रिडक्शन मध्ये काय होतं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, आणि ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. तर इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? फोटो रिडक्शन. ठीक आहे, इथं काय सांगितलंय? हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलिसिस. बायो म्हणजे काय रे? बायो म्हणजे लिव्हिंग. बायो म्हणजे काय? लिव्हिंग. मग फोटो मीन्स काय? लाईट, सनलाईट. ठीक आहे, लाईट. आणि लायसिस म्हणजे काय? लायसिसचा मिनिंग आहे इथे दिलेला आहे फोटो लायसिस. तर लायसिसचा मिनिंग काय आहे? ब्रेकडाऊन. ठीक आहे, लायसिसचा मिनिंग काय आहे? ब्रेकडाऊन. कशाचं केलं जातं? ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म दी फोटो रिडक्शन. तर कशाचं केलं जातं इथे? वॉटरचं. म्हणजे इथे काय केलं जातं? काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते काय करतात? सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये वॉटरचं काय करतात? ब्रेकडाऊन करतात. ठीक आहे, त्यालाच काय म्हटलंय? बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. आणि जेव्हा बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर होतं तेव्हा काय होतं? हायड्रोजन रिलीज होतात. तिथे काय होतं? रिडक्शन होतं, हायड्रोजन रिलीज होतात. आणि त्यालाच आपण काय यूज करतो? हायड्रोजन गॅस ऍज अ फ्यूल. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? सिमिलर टू फ्यूल्स, व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड थ्रू मायक्रोबियल प्रोसेस. मायक्रोबियलच्या प्रोसेस थ्रू काय केलं जातं? वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल केमिकल्स तयार केले जातात. मग ते कोणकोणते आहेत बरं? तर इथे सांगितलेले आहेत व्हेरियस अल्कोहोल्स. ठीक आहे, ऍसिटोन्स. ठीक आहे, ऍसिटोन माहित आहे का? ऍसिटोनचा यूज आपण कशासाठी करतो? नेल पेंट रिमूव्हर साठी. मुलींना तर माहितच असेल. ठीक आहे, कशासाठी करतो? नेल पेंट रिमूव्हर साठी. ते काय आहे? केमिकल आहे. ठीक आहे, दुसरं काय आहे? ऑर्गॅनिक ऍसिड्स. नेक्स्ट काय आहे? फॅटी ऍसिड, पॉलिसॅकराइड्स दॅट आर युजफुल ऍज अ रॉ मटेरियल इन अ केमिकल इंडस्ट्री. केमिकल इंडस्ट्रीमध्ये हे काय करतो आपण? रॉ मटेरियल म्हणून यूज करतो. Some of these are useful as a raw materials for plastics and food products. ठीक आहे, नेक्स्ट काय पाहणार आहोत आपण? बायोफ्युल्स. काय पाहणार आहोत? बायोफ्युल्स. बायो म्हणजे काय? परत आलं लिव्हिंग. मग त्यामध्ये काय येणार? एक तर येणार प्लांट, आणि नाही तर काय येणार? ॲनिमल्स. मग प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून जे काही भेटतं फ्यूल, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? बायोफ्युल्स. ठीक आहे, काय सांगितलं आहे? बायोफ्युल्स इज इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. बायोफ्यूल कशासाठी यूज करतो आपण? इट इज द गुड सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे, तर त्यामध्ये काय आहे? बायोफ्युलचे इथे काय सांगितले आहेत? 3 टाईप सांगितलेले आहेत. ठीक आहे, एक आहे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड, आणि तिसरा कोणता आहे? गॅसियस. बायोफ्यूल कोणकोणत्या फॉर्म मध्ये आहे? एक सॉलिड मध्ये आहे, लिक्विड मध्ये आहे, आणि थर्ड कोणता आहे? गॅसियस. तर आपण आता त्याचे एक्झाम्पल पाहूयात काय दिलेत. सॉलिड मध्ये काय सांगितलेलं आहे? कोल. ठीक आहे, जेव्हा आपण वूड हे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये काय करतो? बर्न करतो, त्यानंतर आपल्याला काय भेटतं? कोल भेटतो. ठीक आहे, डंग. डंग काय? मग डंग मध्ये काय येणार? कावडंग. ठीक आहे, कावडंग पासून आपण काय करतो? डंग केक बनवतो. ठीक आहे, मराठीत आपण त्याला काय म्हणतो? गोवऱ्या. गौऱ्या म्हणतो. ठीक आहे, गौऱ्याचा आपण काय ऍज अ फ्यूल म्हणून यूज करतो. ठीक आहे, गावाकडे वगैरे केले जातात बघा, कोणी पाहिले असेल तर. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? क्रॉप रेसिड्यूज. ठीक आहे, हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे काही अनवॉन्टेड मटेरियल उरतं शेतामध्ये, ठीक आहे, कशाचं? प्लांट्सचं. ठीक आहे, तर ते काय आहे? ते देखील काय आहे? सॉलिड बायोफ्यूल म्हणून आपण काय करतो? यूज करतो. ते कशामध्ये येतं? सॉलिड फॉर्म मध्ये येतं. नेक्स्ट काय आहे? लिक्विड. लिक्विड मध्ये कोणते सांगितलेत बरं? एक आहे व्हेजिटेबल्स ऑइल, आणि दुसरं काय आहे? अल्कोहोल. ठीक आहे, नेक्स्ट आहे गॅसियस. गॅसियस मध्ये काय सांगितलेलं आहे? गोबर गॅस. ठीक आहे, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं मिथेन ज्या प्रकारे आपण तयार केलं तसंच काय केलं जातो? गोबर गॅस देखील तयार केलं जातो. तिथे काय यूज केलं जातं? कावडंग यूज केलं जातं. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय सांगितलं आहे? कोल गॅस. हे कशाचे? गॅसियस बायोफ्यूलचे प्रकार आहेत. ठीक आहे, गॅसियस बायोफ्यूल मध्ये येतात.
ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. ठीक आहे. इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं होतं की काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात, आपल्याला पोल्युशन कंट्रोलसाठी काय करतात, मदत करतात. ठीक आहे. मग पोल्युशन मध्ये पण काय आहेत, काही प्रकार आहेत. मग काय आहे, सॉलिड वेस्ट आहे, वॉटर वेस्ट आहे, एअर पोल्युशन आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या वेस्ट पासून काय होतं, पोल्युशन तयार होतं. ठीक आहे. मग सॉलिड वेस्ट मध्ये काय येणार बरं, प्लास्टिक येणार, पेपर्स येणार. ठीक आहे. प्लास्टिक बॉटल्स येणार. ठीक आहे. म्हणजे आपल्या इथे काय होत आहे, टेक्निक्स मध्ये काय होत आहे, दिवसेंदिवस प्रोग्रेस होत आहे. मग टेक्नॉलॉजी मध्ये जर प्रोग्रेस झाली तर तसंच काय आपलं सॉलिड वेस्ट देखील वाढणार. टेक्नॉलॉजी मध्ये मग आपल्याला मोबाईल लागतो, लॅपटॉप लागतो. ठीक आहे. म्हणजे साधा मोबाईल असेल तो झाला की लगेच अँड्रॉइड आला की आपल्याला काय, आपण काय करतो, लगेच अँड्रॉइड मोबाईल घेतो, साधा ठेवून देतो. म्हणजे परत लॅपटॉप मध्ये काही बिघाड झाला की लगेच न्यू लॅपटॉप घेतो. ठीक आहे. साधा असेल तर परत मग आपल्याला डेलचा घ्यायचा असतो, डेलचा घेतला की त्याच्यानंतर आपल्याला ऍपलचा पाहिजे असतो. ठीक आहे. मग ऍपलचा आला की आपण काय करतो, बाकीचे लॅपटॉप साईडला ठेवतो. ठीक आहे. मग यामुळे काय होत आहे, सॉलिड वेस्ट वाढत आहे. ठीक आहे. मग सिवेज मध्ये काय आहे, वेस्ट वॉटर आहे. मग ते कशामधनं, फार्म मधून येणार, इरिगेशन केल्यानंतर फार्म मधनं येणारं वॉटर असो, हॉस्पिटल मधलं वॉटर असतो. ठीक आहे. अर्बन एरियातलं वेस्ट वॉटर असो, या प्रकारचे वेस्ट वॉटर, तसेच इंडस्ट्री मधनं येणारं सिवेज वॉटर असो. ठीक आहे. तर हे कशामध्ये येतं, सिवेज मध्ये येतं. अँड व्हेरियस पोल्युटंट्स. ठीक आहे. मग वेगवेगळे आहेत. मग त्यामध्ये काय होतं, एअर पोल्युशन होतं. ठीक आहे. साऊंड वाढला, साऊंड पोल्युशन, लाईट वाढली, लाईट पोल्युशन. तर हे सर्व काय करतात, पोल्युशन तयार करतात. हे सर्व वेस्ट काय करतात, पोल्युशन तयार करतात. तर ते थांबवण्यासाठी इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, ते आपण पाहूया की सॉलिड वेस्ट कसं कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर युज्ड फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस प्लांट अँड कंपोस्ट प्रोडक्शन. ठीक आहे. इथे एक डायग्राम दिलेले आहे, काय आहे, मॉडर्न लँड फिलिंग साईट. ठीक आहे. काय आहे, मॉडर्न लँड फिलिंग साईट. लँड फिलिंग साईट काय आहे, इथे आपण डायग्राम दिलेली आहे, तर ती पाहूया काय म्हणते ती. ठीक आहे. मग काय होतं, आपल्या अर्बन एरियामध्ये काय होतं, खूप सारं सॉलिड वेस्ट मटेरियल असतं. पण कसं, डिकम्पोजिबल मध्ये मग काय ना, फ्रूटची कवरिंग येणार, फूड वेस्ट येणार. ठीक आहे. लीफ वेस्ट येणार. ठीक आहे. झाडाची पाने वगैरे, जो डिकम्पोजिबल वेस्ट आहे ते कशामध्ये येणार, सॉलिड वेस्ट मध्ये. तर त्याचं डिकम्पोजिशन कसं केलं जातं, तर ते इथे सांगितलेलं आहे. तर काय केलं जातं, गावापासून दूर, म्हणजे जिथे वस्ती नाही वगैरे, जिथे लोक राहत नाहीत, तिथनं काय केलं जातं, बऱ्याच दूर अंतरावर काय केलं जातं, एक प्लेस घेतली जाते. ठीक आहे. तर तिथे काय करतात, सुरुवातीला एक इन्स्ट्रुमेंटने काय करतात, ग्राउंड वॉटरची लेवल मोजतात. ठीक आहे. ग्राउंड वॉटर किती खोल आहे ते पाहतात. आणि त्यानंतर काय करतात, तिथे एक, ते पाहिल्यानंतर एक खड्डा करतात जो की ग्राउंड वॉटरच्या वरती असेल. ठीक आहे. तर इथे दिलेला आहे, हा बघा, हा एक पीट तयार केला आहे. पीट म्हणजे काय, खड्डा तयार केलेला आहे. ठीक आहे. आणि या खड्ड्यामध्ये काय केलं जातं, जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे, ठीक आहे, वेस्ट मटेरियल आहे अर्बन एरियातलं. ठीक आहे. तर ते काय केलं जातं, आणलं जातं आणि ह्या पीटमध्ये टाकलं जातं. जर ते डायरेक्टली टाकलं तर काय होईल बरं, तिथे लिचिंग होईल. ठीक आहे. मग टॉक्सिक सबस्टन्स काय होईल, इथे जर आपण टाकलं तर काय होईल, लिचिंग होऊन काय होईल, ते सॉइल मध्ये मिक्स होईल. मग सॉइल मधनं कुठे येईल बरं, परत ग्राउंड वॉटर मध्ये येईल. ठीक आहे. मग आपलं ग्राउंड वॉटर देखील काय होईल, टॉक्सिक होईल. मग त्यासाठी काय केलं जातं, तो कचरा डायरेक्ट आणून पीट मध्ये, खड्ड्यामध्ये टाकण्याच्या अगोदर काय केलं जातं, तिथे एक प्लास्टिक कव्हरिंग केली जाते. कशासाठी, टू स्टॉप द लिचिंग ऑफ टॉक्सिक मटेरियल. मग खड्डा केला ना, त्यानंतर काय केलं जातं, अशी प्लास्टिक शीट असते. ठीक आहे. हे इथं दिलेले आहे, काय आहे ही, प्लास्टिक शीट. ठीक आहे. तर त्याने काय केलं जातं, हा पूर्ण खड्डा काय केला जातो, कव्हर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर काय केलं जातं, मग त्यामध्ये वेगवेगळे आपलं अनवॉन्टेड सॉलिड वेस्ट आणून त्यामध्ये काय केलं जातं, टाकलं जातं. ठीक आहे.
ठीक आहे. म्हणजे हे जे आहे सुरुवातीला वेल केलेली, ठीक आहे, याने काय केलं जातं, वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल. आधी वॉटरची लेवल पाहणार, त्यानंतर मग त्याच्यानुसार आपण काय करणार, पीत करणार, खड्डा करणार. त्याचं लिचिंग होऊ नये म्हणून काय केलंय, मग प्लास्टिक शीट टाकलेली आहे. ठीक आहे. मग प्लास्टिक शीट टाकल्यानंतर त्यामध्ये मग काय केलं जातं, सॉलिड वेस्ट आणून यामध्ये टाकलं जातं. ठीक आहे. आणि टाकल्यानंतर काय होतं, मग ते तसंच टाकून चालेल का, नाही. मग एअर पोल्युशन होईल, मग त्याला तसंच सोडता येईल का, नाही. मग त्यासाठी काय केलं जातं, त्यावरती काही लेअर टाकले जातात. मग कोणकोणते आहेत, मग सुरुवातीला काय केलं जातं, मग त्या वेस्ट मटेरियल पहिला लेअर कशाचा टाकला जातो, मग तो असतो सॉइलचा. ठीक आहे. मग सॉइल नंतर कशाचा केला जातो, नेक्स्ट लेअर जो केला जातो तो कशाचा असतो, सॉडस्ट. सॉडस्ट म्हणजे काय, तर लाकडाचा चुरा, त्यालाच आपण भुस्सा देखील म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल तर. नंतर सॉडस्ट नंतर काय करतो आपण, लीफ. ठीक आहे, लीफचा लेअर टाकतो, झाडांच्या पानांचा लेअर करतो. आणि त्याच्यावरती मग काय करतो आपण, बायोकेमिकल टाकतो. ठीक आहे, बायोकेमिकलचा एक लेअर काय करतो, त्यावरती टाकतो. आणि त्यानंतर आपण काय करतो, ते पूर्ण कंप्लीट खड्डा भरल्यानंतर आपले हे लेअर झाल्यानंतर त्यावरती काय करतो, एक सॉइलची काय करतो, स्लरी. ठीक आहे, सॉइल स्लरी काय करतो, टाकून काय करतो, त्याला कम्प्लिटली क्लोज करतो. ठीक आहे. मग काही टायमानंतर काय होणार, त्यामध्ये काही टॉक्झिक सिवेज तयार होईल. ठीक आहे, जे की हार्मफुल असेल. तर त्यासाठी काय केलेलं आहे, कलेक्शन ऑफ सिवेज हे इथे दिलेलं आहे. हे कलेक्शन ऑफ सिवेज, जे काही सिवेज तयार होईल त्यासाठी काय केलेले आहे, इथनं एक ओपनिंग केलेली आहे, आउटलेट दाखवलेला आहे. ठीक आहे, प्रोसेसिंग ऑन सिवेज. तर काय केलं जातं, ह्या आउटलेट मधनं काय होतं, जे टॉक्झिक मटेरियल आहे ते काय केलं जातं, काढून साईडला टाकलं जातं. ठीक आहे, इथे हे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग काही दिवसांनी तिथे काय होणार, तर तिथे आपल्याला काय तयार होणार, तर तो आहे मिथेन गॅस. मग त्यासाठी काय करतो आपण, एक ओपनिंग तयार करतो. ठीक आहे, आणि यातनं काय करतो आपण, मिथेन गॅस आउटसाइडला काढून घेतला जातो आणि त्याचा आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे. तर काय दिलंय ते आता आपण पाहूया. लँड फिलिंग साइट, डिग्रेडेबल वेस्ट बीइंग अक्युमुलेटेड इन अर्बन एरिया इज युज्ड फॉर दिस प्रोसेस. या प्रोसेससाठी काय केलं जातं, तो यूज केलं जातं. ठीक आहे. लार्ज पीट आर डग इन ओपन स्पेस फार अवे फ्रॉम दी रेसिडेन्शियल एरिया. घरापासून दूर, गावापासून दूर, जिथे वस्ती आहेत तिथपासून दूर काय केला जातो, तो एरिया घेतला जातो. तिथे काय केला जातो, एक पीट तयार केला जातो, आर डग. ठीक आहे, खड्डा केला जातो. open space far away from the residential area, and those pits are lined with plastic sheet as a precaution against pollution of soil due to लिचिंग ऑफ टॉक्झिक अँड हार्मफुल मटेरियल. जसं की मी सांगितलं, काय होईल, लिचिंग होऊ नये. ठीक आहे, लिचिंग सॉइल मध्ये होईल, त्यानंतर वॉटर पर्यंत जाईल आणि काय होईल, पोल्युशन होईल. तर त्यासाठी आपण काय करतो, प्लास्टिक शीटने तो पीठ कव्हर करून घेतो. Compressed waste is dumped in pit. It is covered with layer of soil. ठीक आहे. नंतर काय, सॉडस्ट म्हटलं होतं, भुस्सा, लिफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल टाकले जातात. बायोरिएक्टर आर मिक्स्ड ॲट अ सम प्लेस. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉइल अँड ऑदर टॉप लेअर डिकम्पोज दी वेस्ट. म्हणजे आपण काय टाकलेलं आहे, यामध्ये जी लेअर तयार केली आहे, जे सॉइलचा, डस्टचा, लीफचा, ठीक आहे, बायोकेमिकल्सचा. तर हे सॉइल टाकली, मग सॉइल मध्ये काय असणार, ऑब्विसली सॉइल मध्ये काय, मायक्रो ऑर्गॅनिझम येणार. मग जेव्हा आपण हे पूर्ण कव्हरिंग करून टाकतो, बंद करून टाकतो, त्यावेळेस काय होतं, ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, आतमधले जो मटेरियल आहे त्याचं काय करतात, डिकम्पोजिशन करतात. आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर काय होतं, आपल्याला मिथेन गॅस प्रोड्यूस होतो. ठीक आहे, आणि तो मग आपण काय करतो, ह्या ओपनिंग मधनं काढून घेतो. Microbes present in soil and other top layer decompose the waste. Completely filled pit is sealed with soil slurry.
Best quality compost is found after few days. Such land filling site can be reused after the removal of compost. त्याचा आपण काय करतो, परत यूज करू शकतो, रियूज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सिवेज मॅनेजमेंट. ठीक आहे. सिवेज मॅनेजमेंट मध्ये काय येणार, वेस्ट वॉटर येणार. ठीक आहे. मग ते कुठलं असणार, ठीक आहे, अर्बन एरियातलं असणार. ठीक आहे. हॉस्पिटल मधनं असणार, इंडस्ट्रीयल मधलं असणार. तर काय होतं की छोटी छोटी जी गावं आहेत, ठीक आहे, खेडी गावं आहेत, विलेज आहेत, तर त्यामधनं जेव्हा सिवेज वॉटर येतं तर ते काय करू शकतो आपण, डायरेक्ट फार्म मध्ये सोडतो, नाहीतर काय करतो, बायोगॅस प्लांट मध्ये सोडतो. पण हेच जर आपण विचार सिटीला केला तर ते आपण डायरेक्टली फार्म मध्ये सोडू शकतो का, इतरत्र एरियामध्ये सोडू शकतो का, तर नाही. मग सिटीमध्ये काय असतात, हॉस्पिटल्स असतात, इंडस्ट्रीज असतात, रिसर्च इंडस्ट्रीज असतात, तिथे वेगवेगळे प्रकारचे केमिकल्स असतात, मग काही हार्मफुल देखील असू शकतात. तर ते आपल्याला डायरेक्टली फार्म मध्ये सोडता येईल का, नाही. बायोगॅस प्लांट मध्ये सोडता येईल का, तर नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर तिथे आपण काय करतो, सिवेज मॅनेजमेंट करतो. ठीक आहे. तर ती कशा प्रकारे, तर ते आपण पाहूयात. त्यामध्ये काय करतो आपण, काही मायक्रोबचा यूज करून काय करतो, सिवेज मॅनेजमेंट करतो. Microbes which can decompose any compounds as well as destroy the pathogens of cholera, टायफॉइड, etc. काय करतो आपण त्या सिवेज मॅनेजमेंट मध्ये, ते जे सिवेज वॉटर आहे त्यामध्ये आपण काय करतो, काही मायक्रोब्स सोडतो. ते काय करतात, कंपाऊंड्सला काय करतात, तिथं डिकम्पोज करतात. ठीक आहे. मग त्या पाण्यामध्ये काही पॅथोजन देखील असतील, कशासारखे, कॉलरा असो किंवा टायफॉइड सारखे, तर त्याला देखील डिकम्पोज करणारे काय असतात, त्यामध्ये मायक्रोब्स असतात. आणि जेव्हा त्यांचं डिकम्पोजिशन केलं जातं सिवेज वॉटरचं, तर त्यावेळेस काय होतं, दोन प्रकारचे गॅस रिलीज होतात. एक असतो मिथेन आणि दुसरा असतो कार्बन डायऑक्साईड. बाय द डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन दिस सिवेज. कार्बन कंपाऊंडचं डिकम्पोजिशन केल्यावर काय, एक मिथेन आणि दुसरा कोणता, CO2 तिथनं काय होतो, रिलीज होतो. ठीक आहे. मग एवढं झालं तर ठीक आहे का, तर नाही. काय होतं, काही झिनोबायोटिक केमिकल्स असतात. ठीक आहे. तर ते काय, हॉस्पिटल, इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री मधनं आलेले सिवेज वॉटर मध्ये काय असतात, झिनोबायोटिक कंपाऊंड असतात. ठीक आहे. सिटी मधनं जे सिवेज येतं, ठीक आहे, तिथे हॉस्पिटल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, झिनोबायोटिक केमिकल्स त्या सिवेज वॉटर मध्ये प्रेझेंट असतात. मग त्यांचं डिकम्पोजिशन करण्यासाठी काय करतो आपण, एक स्पेशल बॅक्टेरिया टाकतो. तर तो कोणता आहे, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. कोणता आहे, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया काय करतो, त्यामध्ये आपण ऍड करतो. आणि तो काय करतो, इट डिकम्पोज द झिनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन दी सिवेज. तो काय करतो, ते जे काही झिनोबायोटिक केमिकल्स आहेत त्याचं डिकम्पोजिशन तिथे करतो. ठीक आहे. मग काय केलं आपण, सिवेज वॉटर मध्ये मायक्रोब्स टाकले. ठीक आहे. कॉलरा, टायफॉइड सारखे बॅक्टेरिया आपण काय केले, डिस्ट्रॉय केले. ठीक आहे. मग त्यातले काही कंपाऊंड्स असतील, ठीक आहे, ते देखील मायक्रो ऑर्गॅनिझमनं काय केले, त्याचं डिग्रेडेशन केलं, डिस्ट्रॉय केलं. वॉटर काय केलं, क्लीन केलं. त्यानंतर आपण झिनोबायोटिक केमिकल्स साठी पण काय केलं, एक प्रकारचा बॅक्टेरिया यूज केला, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. त्यानं पण झिनोबायोटिक केमिकल्स काय केलं, आपण डिस्ट्रॉय केलं. ठीक आहे. मग डिस्ट्रॉय केल्यानंतर मग आपण काय करतो, ते वॉटर काय होईल, क्लीन होईल. ठीक आहे. मग क्लीन झाल्यानंतर आपण काय करतो, ते वॉटर सेपरेट आउट करतो. ठीक आहे. वरचं वरचं जे काही वॉटर आहे ते काय करतो, सेपरेट करतो. आणि ते काय करतो आपण एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज करतो. मग सी मध्ये असो, रिव्हर मध्ये असो. ठीक आहे. किंवा यूज साठी आपण काय करतो, एन्व्हायरमेंट मध्ये ते वॉटर कसं झालं, सेफ झालं, मग ते एन्व्हायरमेंट मध्ये आपण त्याचा यूज करतो. पण वरचं वॉटर जेव्हा आपण रिमूव्ह करतो त्यानंतर काय होतं, त्याच्या खालच्या साईडला एक प्रकारचं स्लज काय झालेलं असतं, एक प्रकारचं स्लज सेटल डाऊन झालं असतं. आणि त्याचा यूज आपण कशासाठी करतो, ऍज अ फर्टिलायझर. म्हणजे डाऊन साईडला जे काही स्लज, द स्लज दॅट सेटल डाऊन इन धिस प्रोसेस कॅन अगेन बी युज्ड ॲज फर्टिलायझर. त्याचा आपण फर्टिलायझर म्हणून काय करतो, यूज करतो. वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. मायक्रोबियलची ट्रीटमेंट झाल्यानंतर वॉटर कसं होणार, क्लीन होणार.
ठीक आहे, मग ते आपण एन्व्हायरमेंट मध्ये यूज करतो त्याचा. ठीक आहे. ठीक आहे, पण जे स्लज आहे तर ते स्लज कसं आहे तर ते सॉलिड फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे, हे जे सेटल डाऊन झालेलं असतं क्लिनिंग ऑफ वॉटर, क्लिनिंग वॉटर क्लीन झाल्यानंतर, तर ते स्लज जे आहे ते काय आहे सॉलिड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. मायक्रोब्स आर युज्ड फॉर बायोरेमिडिएशन ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युटेड ड्यू टू सिवेज. ठीक आहे, म्हणजे ते स्लज आहे ते सॉलिड फॉर्म मध्ये खाली सेटल झालेलं आहे. ठीक आहे, आणि या प्रकारे आपण काय करतो सिवेज सिवेज मॅनेजमेंट करतो आणि वॉटरचा काय करतो आपण वापर करतो, परत त्या वॉटरचा काय करतो यूज करू शकतो. ठीक आहे.